नमस्कार. आज आपण बघणार आहोत उकडीचे मोदक आणि त्यासाठी लागणारे हे साहित्य: 2 कप तांदळाचं पीठ, 1 चमचा मैदा, 1 कप पाणी, 1 कप दूध, 1.5 कप ओल्या नारळाचा किस, अर्धा कप गूळ, किसलेलं गूळ, 2 चमचे तूप आणि आपल्याला आवडीनुसार लागतील ते ड्रायफ्रुट्स आणि ही वेलची पावडर. सगळ्यात प्रथम गॅस चालू करून भांड्यामध्ये भांडं गरम झालं की त्यामध्ये 2 चमचे तूप टाक. तूप गरम झालं की त्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकणे. मंद आचेवर ते परतणे. ड्रायफ्रुट्सला थोडासा लालसर कलर आला की त्यामध्ये ओलं खोबरं, किसलेलं ओलं खोबरं टाकणे. गॅस बंद करणे. थोडासा परतून झाला की त्यामध्ये गूळ टाकणे. गूळ टाकल्या प्रकारे हलवणे. परत गूळ टाकल्यानंतर थोडं पाणी सुटवायचं. मग ते गूळ पाणी सुकेपर्यंत परतत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. हे पहा, गूळ विरघळला. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार वेलची पावडर टाकायची. बायकांना वेलची पावडर आवडते, आपल्याला जशी लागेल तशी टाकायची आणि हे मिश्रण परत एकदा चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे. हे अशा प्रकारे सारण तयार झालं. पूर्ण गूळ विरघळून झाला, घट्ट झालं, हे आपलं झालं सारण तयार. आता हे सारण तयार झाल्यावर गॅसवर उतरवून ते गार करायला थोडा वेळ ठेवायचं. पुढे आपली उकडीची तयारी करूया उकडीची तयार. सर्वप्रथम गॅस चालू करून कढई ठेवून त्यामध्ये 1 कप पाणी, 1 कप दूध टाकायचं. पाण्याला दुधाला उकळ आली की त्यामध्ये मीठ टाकायचं. आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं. पाण्याला उकळ आल्यानंतर पाण्याला उकळ आल्यानंतर त्या चवीनुसार मीठ टाकायचं. तोपर्यंत हलवत राहायचं. हे पहा, पाण्याला आणि दुधाला थोडी उकळ यायला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये 1 चमचा तूप, अजून अर्धा चमचा तूप पाणी हलवायचं. चवीनुसार
अर्धा चमचा मीठ आणि मग त्याच्यामध्ये हे आपलं पीठ टाकून हलवायचं. ही अशी उकडीच्या मोदकाची उकड केली जाते. आता गॅस बारीक करायचा. चांगल्या प्रकारे हलवून मिक्स करून घ्यायचं. त्यावर 1-2 मिनिटं झाकण ठेवून एक उकड काढून घ्यायची. हे परातीत उकड काढून घेतली. गरम असताना थोडी थोडी मळायची. जर सुकं वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी घेऊन गरम पाण्याचा हात घेऊन ती गरम असतानाच मळायची. मळून ती सॉफ्ट करून पीठ घ्यायचं. हे पहा, अशा प्रकारे पीठ चांगल्या प्रकारे मळून घेते. मळून झाल्यावर त्याला थोडासा तुपाचा हात लावायचा. चांगलं मळून झाल्यानंतर आता मोदक करायला सुरुवात करायची. त्याआधी पहिला सर्वप्रथम चाळणीला तूप लावून घ्यायचं. माझ्याकडे उकडीची स्टीमर नाहीये, म्हणजे चाळीत आणि टोपात पाणी ठेवून त्याच्यावरती चाळण ठेवून 20 मिनिटं उकडून घेईन. आता मी मोदक करायला सुरुवात करते. चाळणीला तूप लावून घेतल्यानंतर आता मोदक करायला सुरुवात करायची. पीठ मळून घेतल्यानंतर ते छोटे छोटे गोळे करून साच्यात टाकून सगळीकडे पसरवून घ्यायचे. आता मी लागेल तसं पीठ घेऊन सगळीकडे कव्हर करून घ्यायचं. तुपाचा हात लावायचा. तुपाचा हात लावून घ्यायचा आणि बोट घालून ते पीठ सगळीकडे समांतर करून घ्यायचं. एक साईज करून घ्यायचं. अशा प्रकारे करून घेऊन त्याच्यामध्ये मग सारण करायचं. अशा प्रकारे सारण मध्ये भरून घ्यायचं आणि मग त्याचं तोंड मिटवून थोडंसं पीठ पातळ पोळी भरून त्याच्यावरती लावून घ्यायची आणि अशा प्रकारे प्रेस करायचं. प्रेस करून झालं अशा प्रकारे मोदकाचा साचा फुलायचा. हा झाला आपला मोदक तयार. अशा प्रकारे प्रेस करून करून पीठ आतमध्ये भरत जाऊन एका बोटाने त्याला प्रेस करत जायचं. सगळीकडे लेवल सेम करायचे. ते जाडं मोठं नाही. आपल्या हाताला अंदाज येतो परत गेलं मग सारण करून परत पहिल्यासारखं ते प्रेस करायचं. आता खूप लेट झाला मग त्या हाताने करण्यापेक्षा साच्याने कसं पटापट होतं. असे सगळे एक प्रकारचे करून घ्यायचे. सगळे सारखे सेम होतात. हे पहा, हे झाले आपले मोदक तयार. हे आता आपल्याला स्टीम करायला ठेवायचे. गॅसवर पहिला सर्वप्रथम स्टीलचं एक भांडं ठेवलं. त्याच्यामध्ये अर्धा टोप पाणी ठेवलं. त्या पाण्याला उकळ आली की त्याच्यावरती ही चाळण ठेवायची. त्याच्यावर झाकण ठेवून 20 मिनिटं एक वाफ काढून घ्यायची की आपले उकडीचे मोदक तयार होते. हे पहा, हे झाले आपले आता 20 मिनिटं
मोदक स्टीम करायला ठेवलेले. आता आपण ते काढून बघूया. आहा, हे बघा, हे झाले आपले उकडीचे मोदक तयार. हे आपण आता काढून घेऊयात. हे बघा, आपल्या गोड बाप्पासाठी गोड उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. तुम्हाला सगळ्यांना जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. माझी ही पहिली रेसिपी आहे. काही चुकलं मकलं असेल तर सगळ्यांनी समजून घ्या. आज गोड बाप्पासाठी गोड उकडीचे मोदक केलेले आहेत मी. तुम्हीही ट्राय करा. रेसिपी कशी झाली तुम्ही ट्राय केल्यावर तेही मला कमेंटमध्ये सांगा, किंवा काय चुकलं असेल तेही सांगा. हे पहा, हे झाले माझे उकडीचे मोदक तयार. हे बघा, गरम आहेत, फोडता येत नाहीत. हे बघा, एक मोदक तुम्हाला मी, हे बघा, अशा प्रकारे मोदक रेडी झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सगळ्यांना आवडले असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.